परभणी विधानसभा क्षेत्रातील अनेक मंडळी कार्यकर्ते ते तुम्हाला आमदाराच्या रूपात पाहतात, तर तुम्ही काय याला उत्तर देता किंवा कसं हे करताय? सर्वांना वाटतंय की आता सुरेश भुमरे आमदार झाला पाहिजे, साहजिक आहे. म्हणजे काम तसं आहे म्हणून काम आपण करतो, मेहनत करतो. बर, तुमची स्वतःची काय इच्छा ते याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? नाही, सुरेश भुमरे हा सामान्य जनतेचे काम करण्यासाठी जन्मलेला आहे आणि आज न उद्या आमदार होणारच आहे. हे सर्व जिल्ह्याला माहित आहे आणि महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेला बी जनतेच्या आशीर्वादानंच एक ना एक दिवस आमदार आता पक्ष मागच्या दाराने करते का निवडणुकीत उभं करते. ज्या ज्या वेळेस योग्य वाटेल पक्ष नेतृत्वाला त्यावेळेस संधी मिळणारच आहे. आपलं आपलं काम करीत राहायचं. आमदार झाल्यानंतर असं कुठलं काम आहे की बाबा ते आपल्याला करायचंय किंवा मी ते करणार, असं काही डोक्यात आहे का? आहे. गावासाठी असेल, तालुक्यासाठी असेल, जिल्ह्यासाठी असेल? आमचे एक पिंगळी गाव, मी एक आदर्श गाव या महाराष्ट्रामध्ये एक आदर्श गाव आम्हाला करायचंय. बर, आमदार झाल्यानंतर गावापासून सुरुवात करायची बर. आणि आपली सुरुवात सुद्धा गावापासून झालेली आहे. आणि दुसरं एक काम मी करणार